नमस्कार मित्रांनो, सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे इराण आणि अमेरिका तसेच इस्रायल यांच्यात संघर्ष का झाला आणि या संघर्षाचा भारतावर काय परिणाम होणार आहे. आज जगात अनेक ठिकाणी तणाव वाढत चालला आहे. विशेषतः इराण आणि युनायटेड स्टेट यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. आपण सामान्य माणसं आहोत. आपल्याला वाटते की युद्ध दूर कुठेतरी होत आहे. पण सत्य हे आहे की जगात कुठेही युद्ध झाले, तर त्याचा परिणाम प्रत्येक देशावर होतो. आज आपण समजून घेणार आहोत, हा संघर्ष का सुरू झाला आणि याचा भारतावर काय परिणाम होत आहे आणि पुढे काय होऊ शकते. तर इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अनेक दशकांपासून सुरू आहे. 1979 मध्ये इराणमध्ये मोठी क्रांती झाली. त्या क्रांतीचे नेतृत्व धर्मगुरू रुहोल्लाह खोमेनी यांनी केले. या क्रांतीनंतर इराणने पश्चिमी प्रभावाचा विरोध सुरू केला. याच काळात अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना बंदी बनवण्याची घटना घडली. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. त्यानंतर अनेक वेळा आर्थिक निर्बंध, राजकीय दबाव आणि लष्करी तणाव वाढत गेला. मध्य पूर्व हा जगातील सर्वात जास्त तेल असलेला भाग आहे. इराण हा त्या भागातील एक शक्तिशाली देश आहे. अमेरिकेचा आरोप आहे की इराण अण्वस्त्र तयार करत आहे. तर दुसरीकडे इराण म्हणतो की आम्ही अणुऊर्जा फक्त शांततेसाठी वापरत आहोत. मित्रांनो, तेल महाग झालं तर भाजीपाला, धान्य, दूध, कपडे आणि इतर वस्तू महाग होतात. कारण तेल म्हणजे फक्त वाहन चालवण्याचं इंधन नाही. तेल म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगातील जवळपास प्रत्येक वस्तू तयार करताना किंवा पोहोचवताना तेलाचा वापर होतो. म्हणूनच तेल महाग झालं की त्याचा परिणाम प्रत्येक वस्तूंवर दिसतो. सर्वात मोठा परिणाम होतो तो वाहतुकीवर. शेतातील भाजी बाजारात आणण्यासाठी ट्रक लागतो. कारखान्यातील माल शहरात आणण्यासाठी ट्रक लागतो. बंदरातून माल देशभर पोहोचवण्यासाठी ट्रक आणि रेल्वे लागते. हे सगळे डिझेलवर चालतात. डिझेल महाग झालं की ट्रकचा खर्च वाढतो. वाहतूकदार जास्त पैसे घेतात. दुकानदारावर खर्च वाढतो आणि शेवटी हा खर्च ग्राहक म्हणजे आपल्यावर येतो. उदाहरण, जर ट्रकचा खर्च 10,000 वरून 14,000 झाला, तर भाजीचा दर ₹20 किलोवरून ₹30 जातो आणि हा ₹10 नाहक खर्च आपल्या खिशाला पडतो. मित्रांनो, तेल महाग झालं की शेती देखील महाग होते. कारण ट्रॅक्टर डिझेलवर चालतात, पाणी पंप डिझेलवर चालतात, कापणी मशीन डिझेलवर चालते. डिझेल महाग झालं की शेतकऱ्याचा खर्च वाढतो. उदाहरणार्थ नांगरणीचा खर्च वाढतो, पाणी देण्याचा खर्च वाढतो, कापणीचा खर्च वाढतो. म्हणून शेतकरी म्हणतो, माझा खर्च वाढला, त्यामुळे पिकाचा दर वाढवावाच लागेल आणि त्यामुळे गहू महाग, तांदूळ महाग, भाजीपाला महाग आणि उदाहरणार्थ या सर्व गोष्टी महाग झाल्यामुळे आपल्याला महागाईचा सामना करावा लागतो. उद्योग आणि कारखान्यांवर पण याचाच परिणाम होतो. कारखान्यांमध्ये मशीन चालवण्यासाठी, माल तयार करण्यासाठी, प्लास्टिक बनवण्यासाठी, केमिकल बनवण्यासाठी तेलाचा वापर होतो. तेल महाग झालं की उत्पादन खर्च वाढतो. कंपन्या वस्तूंचे दर वाढवतात. म्हणून आपल्याला साबण महाग, शॅम्पू महाग, कपडे महाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील महाग होतात. आणि महागाईला बळी कोण पडतो? तर आपण सर्वसामान्य माणसंच बळी पडतो. पुढे तेल महाग झाल्यावर संपूर्ण देशात महागाई वाढते. महागाई म्हणजे काय? जे काल ₹100 ला मिळत होतं, ते आज 120, ₹130 ला मिळणार. तेल महाग झाल्यावर अन्न महाग होणार, वाहतूक महाग होणार, उत्पादन महाग होणार, म्हणून सर्व वस्तूंचे दर वाढणार आणि सामान्य माणसाच्या खिशावर सर्वात मोठा परिणाम होणार. सामान्य माणसाला तेल महाग झालं की घर खर्च वाढतो, प्रवास महाग होतो, अन्न महाग होतं, पण पगार तितकाच राहतो. म्हणून सामान्य माणूस म्हणतो, कमाई तितकीच आहे, पण खर्च दुप्पट झाला आहे. हीच खरी महागाईची समस्या अगोदर आहेच. पण जर हे युद्ध अजून भयानक झालं, तर हीच महागाई खरंच मोठी समस्या होऊन जाईल. तेल फक्त पेट्रोल पंपावर विकलं जाणारं इंधन नाही. तेल म्हणजे शेतीचा आधार आहे, उद्योगाचा आधार आहे, वाहतुकीचा आधार आहे, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आधार आहे. म्हणूनच तेल महाग झालं, की त्याचा परिणाम प्रत्येक वस्तूंवर आणि प्रत्येक माणसावर होतो. आणि म्हणूनच तेलाचे दर वाढणे हा फक्त आर्थिक विषय नाही, तर तो सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडलेला प्रश्न आहे. युद्ध जरी बाहेरच्या देशात असेल, तरी त्याच्या
झळा ह्या आपल्या देशामध्ये आपल्या सर्वसामान्य माणसाला पोहोचतात. कारण की आपण भरपूर प्रमाणात तेल हे आयात करतो आहोत. मित्रांनो, जगात जेव्हा-जेव्हा मोठं संकट येतं, जसं की युद्ध, आर्थिक मंदी किंवा मोठे राजकीय तणाव, तेव्हा सर्वात जास्त अस्थिरता आर्थिक बाजारात दिसते. कारण अशा काळात गुंतवणूकदारांचा एकच उद्देश असतो, आपले पैसे सुरक्षित ठेवणे. नफा मिळवण्यापेक्षा त्यांना जास्त महत्त्व असते ते जोखीम टाळण्याला. म्हणूनच ते अशा देशांचा किंवा बाजारांचा शोध घेतात, जे स्थिर आणि सुरक्षित असतात. आणि मग ते अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करतात किंवा गोल्डमध्ये गुंतवणूक करतात. यामुळे रुपया कमजोर होतो आणि आपली आयात देखील महाग होते. मग महागाईचा फटका हा आपल्या सर्वसामान्य जनतेला पडतो. मित्रांनो, हा तेलाचा प्रश्न खूप गंभीर आहे. त्यामुळे तेल संकटाला तोंड देण्यासाठी भारत सरकारचे काही महत्त्वाचे उपाय आहेत. आज जगात तेल हा सर्वात महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे. पण समस्या अशी आहे, की भारत स्वतः पुरेसं तेल तयार करत नाही. त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर तेल आयात करावं लागतंय. भारत सुमारे 80% पेक्षा जास्त कच्चं तेल परदेशातून आयात करतो. त्यामुळे जगात कुठेही युद्ध किंवा संकट झालं, की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. म्हणूनच भारत सरकारने भविष्यातील संकट टाळण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सुरू केले आहेत. पूर्वी भारत प्रामुख्याने मध्य पूर्व देशांवर अवलंबून होता. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, इराक, युनायटेड अरब एमिरेट्स. पण आता भारताने धोरण बदलले आहे. भारत आता तेल आयात करत आहे. रशिया, युनायटेड स्टेट्स, ब्राझील. यामुळे काय फायदा होतो? एका देशावर अवलंबित्व कमी होते. स्वस्त तेल मिळण्याची संधी वाढते. संकटातही पुरवठा सुरू राहतो. भारताने भविष्यातील संकटासाठी मोठा तेल साठा तयार करण्यास सुरुवात केली आहे. याला म्हणतात इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड. या प्रकल्पाअंतर्गत मोठे भूमिगत साठे तयार केले आहेत. उदाहरणार्थ विशाखापट्टणम, मंगळुरू, पांढूर या ठिकाणी लाखो टन कच्चं तेल साठवून ठेवलं जातं. याचा फायदा जर युद्ध किंवा संकट झालं, तरी भारत काही महिने ते स्वतःच्या साठ्यावर देश चालवू शकतो. भारताने सौर ऊर्जेला प्राधान्य दिलं आहे. भारत सरकारचा आणखी एक मोठा निर्णय आहे, जो नवीन ऊर्जा स्रोत वाढवणं. त्यात महत्त्वाचा म्हणजे सोलार एनर्जी. भारताने मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत. यासाठी भारताने जागतिक पातळीवर एक संघटना देखील सुरू केली आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स. या उपक्रमात प्रोत्साहन देणारे प्रमुख नेते म्हणजे आपले नरेंद्र मोदीच. सौर ऊर्जेचे फायदे प्रदूषण कमी होतं, तेलावर अवलंबित्व कमी होतं, ऊर्जा स्वावलंबन वाढतं. भविष्यातील ऊर्जा धोरण पुढे ठेवून भारत आता हळू पुढील गोष्टींवर भर देत आहे. आपलं भारत सरकार 3 शक्यता लक्षात घेऊन आपला तेलाचा साठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या शक्यता काय आहेत? एकतर युद्ध थांबेल किंवा युद्ध लांबेल किंवा मोठा जागतिक संघर्षसुद्धा होऊ शकतो. या सगळ्या शक्यतांचा अंदाज घेऊन भारत सरकारने हे उपाय अंमलात आणलेले आहेत. मित्रांनो, जगात कुठेही युद्ध झाले तरी त्याचा परिणाम सर्वांवर होतो. इराक आणि अमेरिका, इस्रायल यांच्यातील संघर्ष हा फक्त राजकारणाचा विषय नाही. तो आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाने जागतिक घडामोडी समजून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, या सर्व समोर आलेल्या समस्या पाहता आपण आता आपल्याजवळ असलेल्या इंधनांचा साठा हा जपून वापरायला हवा. तसंच आपल्या देशावर येणारं आर्थिक संकट हे तर आहेच, पण आपल्या घरावरही अशाच प्रकारे हे आर्थिक संकट येणार आहे. तर आपल्या घरात जी काही इंधने आहेत, ती खूप जपून आणि जपूनच वापरा. मित्रांनो, हे इराक, इस्रायल, अमेरिका यांच्यातील चाललेले युद्ध हे लवकरात लवकर शांत व्हावं आणि आपली ही या जागतिक संकटातून लवकरात लवकर मुक्तता व्हावी. तसेच आपली ही महागाई आटोक्यात यावी, हीच आपली सर्वसामान्यांची इच्छा आहे.